जय महाराष्ट्र। तर काल व्हिडिओ काढायला भेटलाच नाही मला। आणि आज शिमग्याची तयारी म्हणजे गावी निघालोय आज चिपळूणला घरी आमच्या। सो सगळ्या बॅगा वगैरे अर्धा पॅक झाल्यात। किरणचं ते रेडी करून ठेवलंय मी बॅग वगैरे, तो मंडेला येणार आहे, पण माझं बाकी अजून बॅग भरणं, कारण का थोडंफार सामान राहतंय। म्हटलं दुपारी बॅग भरून टाकूया, संध्याकाळी आपली 8ची गाडी आहे, त्याची सगळं जेवण उरकून घेते, भेंडी फ्राय करते, प्लस मला अजून खाली जायचंय, इस्त्रीचे कपडे आणायचे आहेत। आणि ह्यांचं मध्ये चाललंय मम्म्या तू कुठे झाला गावी झाला बोली लागली मला। तर आपलं इस्त्रीचे कपडे आणायला जायचे आणि बाकी थोडंफार काय राहिलं असेल तर चला। तर आता मम्मीकडे आली आहे आणि इथे मम्मीकडे मला बॅग घ्यायची माझी, जी काल मी एक बॅग घेऊन गेली, माझी एक दुसरी बॅग इथेच आहे। सो ती घेणार आहे, घरी जायचं आहे आणि आईंसोबत डॉक्टरकडे पण जायचं आहे। त्या दिवशी गेलो तिकडे कारण का आईंचा डायबिटीसचा रिपोर्ट केलेला असतो, तो दाखवायचा आहे आणि मग घरी जाणार आहोत आम्ही। हो चला वरती चढा। कृषिकासाठी खाऊ घेते, पण का गावी दुकानं थोडी लांब असतात, जाताना तर घेऊच म्हटलं थोडंफार गाडीत। तर आम्ही सगळे निघालोय गावी जायला आणि अर्धे जण पुढे गेले, पण आम्हाला रिक्षाच भेटत नाही। अर्धा तास झाला रिक्षा शोधतोय पूर्ण हायवे रस्त्यावर, म्हणजे मार्केटला आलं रिक्षा भेटली, आता एक साथ 2 रिक्षा भेटायला लागल्या। चला तर आम्ही पोचलोय कुर्ला नेहरू नगरला, इथं चालू झालंय खाऊचं, हे बघा। चलो ओ चला पुढे गेले, पुढे सर्व तिकडे सीट आहे। आई कुठे गेल्या? तर फायनली आपली बस आली, लगेच आली, म्हणजे 10-15 मिनिटात, आणि बसमध्ये बसलो सुद्धा सर्व। चला तर 10 वाजलेत आणि घरातून जेवण करून निघालो नव्हतो, तर गवारीची भाजी आणि चपाती घेतली, किशोरी भेंडी घेतली। चिपळूण